ई चलन पद्धत तात्काळ रद्द करा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीनं दाभोळकर कॉर्नरवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात काही काळ झटापट झाली। जर यावर सरकारनं निर्णय घेतला नाही तर 15 ऑगस्ट पर्यंत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा समितीचे अध्यक्ष प्रदीप राठोड यांनी दिलाय। पुणे ते मुंबई द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आलेत। त्यामुळे या मार्गावर परिवहन विभागाकडून बसेसचा नियमापेक्षा वेग वाढल्यास ई चलनाद्वारे हजारोंचा दंड आकारला जातोय। ही अन्यायकारक आकारली जाणारी ई चलन पद्धत तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी संघटनेकडून मागील वर्षभर वारंवार आंदोलनं करून पाठपुरावा करण्यात येतोय। आज शासनाचं लक्ष वेधण्यासाठी संघटनेनं कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर इथं रास्ता रोको आंदोलन केलं। आंदोलनकर्ते सीबीएस मार्गे दाभोळकर कॉर्नर इथं पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली। यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली। या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी दिला। खासगी बस खासगी वाहनं असले यांनी लेन सोडली आणि लेन सोडल्याला बरोबर जर स्पीडनं गाडी घेऊन गेली तर चलन केलं जातं। या चलनाला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि ही चलन करत असताना ही जवळजवळ कोट्यावधी रुपयांची चलनं आहेत आणि ही चलनं रद्द करावी यासाठी प्रदीप लीलाचंद राठोड यांनी आमरण उपोषण केलं होतं। सरकारनं परिवहन मंत्र्यांनी सरनाईकाने बैठक घेतली पण सरकारनं अजून कोणताही निर्णय घेतला नाही। ही चुकली अन्याय रद्द व्हावा म्हणून आज या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि 15 ऑगस्ट पासून प्रदीप राठोड या असोसिएशनचे अध्यक्ष आमरण उपोषणाला प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत। 2 दिवसात शासनानं यावर निर्णय घेतला नाही तर 15 ऑगस्टला दुपारनंतर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप राठोड यांनी दिलाय। 15 ऑगस्टपर्यंत जर शासनानं आम्हाला ही 100% ई चलनाची दंड माफी नाही दिली, दंड रद्द नाही केले तर 15 ऑगस्ट रोजी झेंडावंदन करून दुपारी 12 वाजल्यापासून मी माझे आमरण उपोषण सुरू करत आहे आणि याला सर्व वाहतूकदारांचा पूर्ण महाराष्ट्रात मला पाठिंबा आहे आणि हे उपोषण जोपर्यंत दंड माफ होत नाही तोपर्यंत मी मागे घेणार नाही असा निर्धार मी या ठिकाणी व्यक्त करतो। या आंदोलनात समन्वय समितीचे कार्याध्यक्ष सतीशचंद्र कांबळे, दिलदार मुजावर, चंद्रकांत भोसले, राजू जाधव, उत्कर्ष पवार, प्रकाश केसरकर, इर्शाद फरास, अकीब पठाण, चिंतन राठोड, गौरव कुसाळे, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।